मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आत्ता खरं तर दुष्काळी परिस्थिती आहे। जे आपले राज्यभरातील जी काही तालुके आहेत ते खरं तर राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केलेत। त्यात पुरंदर तालुक्याचा देखील समावेश आहे। आत्ता सध्या आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावात। जी दुष्काळ परिस्थिती आहे त्याच्यावरती शेतकरी नेमके कशा पद्धतीने मात करत आहेत किंवा त्या दुष्काळाला कसे सामोरे जात आहेत हे पाहण्यासाठी आपण एका शेतात आलेलो आहोत। ही शेती आहे ईश्वर कदम यांची। तर या शेतीमध्ये त्यांनी पेरूची फळबाग आहे, त्याचप्रमाणे अंजिराची फळबाग आहे। अशा पद्धतीनं या जी पाण्याची योजना आहे ते करतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर चला तर आपण त्यांच्या शेतामध्ये जाऊन जी काही रिअल परिस्थिती आहे ते आपण बघणार आहोत। तर आता आपण त्यांच्या पेरूची जी बाग आहे तिथं आलेलो आहे। तर कशा पद्धतीनं त्यांनी पेरूची लागवड केली आहे आणि कशा पद्धतीनं पाण्याचं त्यांनी म्हणजे पाणी कशा पद्धतीने या झाडांना पुरवत आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर तुमचं आमच्या मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर मला हे जाणून घ्यायचं आहे की आत्ता खरं तर दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे। आपल्या बऱ्याचशा तालुक्यांमधली गावं आहेत, पाण्याची कमतरता आहे, बऱ्याचशा ठिकाणी पाणी नाही आहे। तर आपण कशा पद्धतीनं या झाडांना जगवत आहे आणि कशा पद्धतीनं पाण्याची सुविधा आपण केली त्याबद्दल आम्हाला सांगा। सगळ्यात पहिल्यांदा तर आमच्याकडं विहीर बाग आहे, आमच्याकडं दुसरा कुठला पाण्याचा सोर्स नाही आहे आणि यावर्षी तर पाऊसच झालेला नाही। 2 पाऊस झाले, त्या पावसाने काय आमच्या विहिरींना पाणी वाढलेलं नाही। तर आपण काय केले, झाडांना ठिबक सिंचनचा वापर केला आहे। ठिबक सिंचनचा वापर करतानाच आपण त्याच्या दिवसाला कमीत कमी एक अर्धा तास पाणी आपण त्यांना देतोय। तर ते पाणी वाचवण्यासाठी एक तेवढंच पाणी आहे, झाडांना पाण्याची गरज जास्त आहे। जर पाणी आपण त्यांना कमी दिलं तर ह्या पेरूवर साईज मोठी होण्याऐवजी त्याचं 150-200 ग्रॅमचा असतानाच पिकतोय। तर याला जर भरपूर पाणी असतं तो 300-400 ग्रॅमचा झाला असतो। तर आपण आता कमी पाण्यात तरी त्याला आणण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यावर आपण इकडं ऊसाचं पाचट टाकण्याचं काम आता चालू आहे। तर ऊसाचं पाचट टाकून याच्यावर बेड करून ते पाणी कसं कमीत कमी झाडांना वेस्टेज होईल हे बघतोय। व्हायला जाणार नाही, सगळं पाणी झाडांना जाईल असं हिशोबाने काम चालू। पण साधारण मला म्हणायचं आहे की ही जी झाडं आहेत फळबाग आहेत यांना पाणी जास्त प्रमाणात लागतं। हो, मग तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन कशा पद्धतीने केले की आता ह्या झाडांना पाणी कशा पद्धतीनं देताय, म्हणजे कसं कुठून आणताय? आता सध्या विहिरीतूनच पाणी आणतोय। बरं, कशा पद्धतीनं? विहिरीला पाणी येतं म्हणजे आपण विहीर काढलेली आहे, विहिरीला पावसाचंच पाणी असते। बरं, पावसात जे काही येईल ते पाणी असते, जमिनीतून पाणी असते ते येते आणि आपण शेततळे केलेलं आहे, शेततळामध्ये भरून ठेवले आणि शेततळ्यातून भरले आत्ताचे पाणी आहे ते वापरतोय। मग अंजीर असेल, पेरू असेल, मका असेल त्याला देतोय। बरं, किती आपली झाडं किती तिथे साधारण? झाड आपली आता पेरूची झाडं 1000 आहेत आणि अंजिराची 150 झाडं, फळ 150 झाड आहे आणि थोडीशी मका आहे। तर एवढं सगळ्याला आता तारावरची कसरतच चालली आहे, सगळ्याला पाणी पुरवायचं चाललंय। म्हणजे आता उत्पन्न निघण्यापेक्षा झाडं कशी जगतील हे बघायचं चाललंय। उत्पन्नावर काय आता आमचं जास्त लक्ष नाही, जे काय उत्पन्न होईल ते पाणी आता शेततळ्यातले पाणी संपत आले। मग आता येणाऱ्या काळात टँकर चालू करून टँकरने भिजून सगळी झाडं फक्त जगवायची। मग ते टँकर तुम्ही घेणार आहेत ते स्वतःच्या खर्चाने स्वखर्चानेच हे करणार? हो, स्वखर्चानेच घ्यावं लागतं। बरं, आता पाणी जे मिळते प्यायला वगैरे, आता प्यायला पण बरीचशी परिस्थिती पाणी गंभीर नाही, आहे। आमच्या वस्तीवर आता टँकर, शासनाचे टँकर चालू आहे, येतं ते पाणी येतं ते। हो। आणि इथं जे आहे म्हणजे ही पेरूची शेती आहे, तर याच्यामध्ये साधारण किती दिवस अजून याची वाढीला प्रक्रिया कशी असते त्याबद्दल सांगा। वाढीला काय, झाडं 4-5 वर्ष चांगली वाढत असतात। बरं, पण आता पाणी कमी असल्यामुळे त्यांची वाढ कमी राहणारच आहे। मग त्या दृष्टीने आपल्याला उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे। आता पर्याय नाही, जे कमी पाण्यात तर कमी पाण्यात असं आपल्याला ते जगवायला तर लागतीलच। आणि त्याच्यामुळे आपल्याला एक पुढचा बहार बी आता धरता येणार नाही, याच्यानंतरचा जो निघेल तो बहार धरता येणार नाही, कारण झाडांची वाढ तेवढी नसणार आहे, झाडांमध्ये स्टोरेज तेवढं नसणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या बहाराचं आपलं नुकसान होणारच आहे। आणि हे असं तुम्ही लावलेलं आहे म्हणजे असं कागद वगैरे हे केलंय, हे कशासाठी नेमकं? हे सनबर्निंगचा स्ट्रोक बसू नये म्हणून हे उन्हाने लगेचच खराब होतं फळाचं आतलं जे दाखवलं तर बरोबर। आतलं जे हे असते
म्हणजे उन्हामुळं खराब होणार म्हणून. सनस्ट्रोक बसतो याला, उन्हाने खराब होऊ नये म्हणून आपण त्याला हे वापरतो. बघा आता हे जे बसलं हे सनस्ट्रोकच आहे, बरं जास्त उन्हामुळे त्याचा परिणाम झालेला आणि त्याच्यामुळे हे असं दबते. दबतंय हां. म्हणजे त्याचं मॅच्युरिटी येण्याच्या अगोदरच ते पिकले. बरं बस ह्याचा परिणाम म्हणजे पाणी बी कमी आणि प्लस वरून उन्हाचा प्रचंड तडाखा, बरं त्याच्यामुळे हे असं झालं. बरं म्हणजे ते आता जर परिस्थिती अशीच राहिली, हां समजा आता उन्हाळा आहे ऑफकोर्स, अशी परिस्थिती राहणार आहे, मग कसं काय? आता पर्याय नाही, आम्हाला तेच पद्धतीने लढावं लागणार आहे. पण हं. पाणी जेवढं आपल्याला देतील तेवढं द्यायचं आणि या माल लवकरात लवकर उतरून झाडांचा वरचा ताण कमी करायचा. बरं आणि म्हणजे दुष्काळ आहे म्हणून नाही तर दुष्काळ नसता, पाणी भरपूर असतं तर आपण ह्याच्यावर अजून भरपूर फळं धरली असती. पाणी कमी असल्यामुळे ह्याच्यावर फळं बी कमी धरल्यात, तिथंही आमचं नुकसानच आहे. हं. आणि दुसरी गोष्ट आता परत पुढचा भारही आम्हाला धरता येणार नाही अजून 2-4 महिने, मग ते आमचं नुकसानच आहे. म्हणजे हे पाण्याअभावी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तो संघर्षच चालला आमचा पाण्यासाठीचा. बरं आणि हे जी पेरू आहे याला कसं काय भावाचं कसं काय असतं, बाजारभाव कसं काय? बाजारभाव आता सध्या 10वी-12वीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे आता बाजारभावाचे कमी आहेत. 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यानंतर बाजारभाव राहतील बऱ्यापैकी बरं असं वाटते. सध्या तरी 50 रुपये 60 रुपये किलो जातोय. बरं सध्याच्याला तसा भाव आहे. हा सध्या तो भाव आहे. बरं किती म्हणजे वर्ष? याच्यामधून उत्पन्न आता काय होणार आहे, येणारे पैसे आमचे जे बागेला परत पाणी घालण्यासाठी जाणार आहेत, ह्याच्यातून काय आम्हाला शिल्लक रक्कम काय राहणार नाही. पण झाडं जगली तरी आम्हाला भरपूर झालं, त्या हिशोबाने आमचे प्रयत्न चालू काय आहेत. वाटतं आता म्हणजे जी काय परिस्थिती चालू आहे हं, शेतीच्या संदर्भात किंवा दुष्काळी परिस्थिती होतीये, हां, शासनाच्या ज्या काही योजना आहेत हं, त्या बहुतांशी ठिकाणी पोहोचत नाहीयेत. म्हणजे पोहोचते असं नाही म्हणता नाही येणार की पोहोचत नाहीत, पण बऱ्याचशा ठिकाणी पण पोहोचत नाहीये. हं. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, शासनाच्या योजनांमध्ये काय होते, उत्पादन खर्च आमचा प्रचंड वाढलाय. हं. शासनाने खतावरच्या सबसिडी वगैरे काय कमी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे बरं उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय त्याच्यामुळं. आणि प्लस मालाला तेवढा बाजारभाव नाही, मग बाजारभाव कमी मिळाल्यामुळं आमचं उत्पन्न तेवढं निघतच नाही आहे. आमचं येणारे खर्च आहे ना, ह्या पिकातला काढायचा दुसऱ्या पिकात टाकायचा, ते पीक काढायचं त्याच्यातलं काढायचं दुसऱ्या पिकात चालत, शिल्लक नावाचा प्रकार काय राहत नाही. ते याच्यामुळं उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय. आता ह्याला सुद्धा बघा, आता हा फोम आला, बरं ही कॅरी बॅग आली, हं. परत ह्याचाच खर्च झाला 1 रुपया 60 पैसे. बरं ह्याला बसवायची मजुरी ती बरं. वेगळीच राहते. हं. त्याला लागणारी खतं, हं. बेसल डोस असतो, स्प्रेइंग असते, औषधं, प्रचंड किमती वाढल्या बरं खतांच्या औषधांच्या, त्यामुळे खर्च उत्पादन खर्च आमचा प्रचंड वाढतोय. बरं तर त्याच्यावर काय नियंत्रण आणता आलं का? आता ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक मल्चिंग एक येतं, बरं तर प्लॅस्टिक मल्चिंग आता मग तो खर्च वाचवण्यासाठी आपण ऊसाचं पाचट वापरतोय. बरं प्लॅस्टिक मल्चिंग हं, हं. आहे, तो खर्च वाचला, असं काही ना काही करून आम्ही तो खर्च वाचवायचा प्रयत्न करतोय. बरं या भागामध्ये म्हणजे या गावामध्ये जी अजून शेती आहे हं, बाकीच्या शेतकऱ्यांची, हं. तर साधारण तुमची जशी परिस्थिती तशी त्यांची आहे का? हां, जशी माझी आहे तशी. आता माझ्याकडे तरी शेततळी आहे. हं. आता ज्यांच्याकडे शेततळ वगैरे नाही आहे अजून, तर त्यांचे तर पिकं आता वाळून गेलेली आहेत. हं. आता समोर ऊस दिसतोय, बरं तो पाण्याअभावी वाळून चाललेला आहे, पाणीच बरं. नाही आहे त्याला द्यायला. मग तो आता जनावरांना वगैरे घालतात आहेत घरी. तर आत्ता आपण त्यांची जी पेरूची शेती आहे याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं. परिस्थिती गंभीर आहे तरी देखील झाडे जगावी आणि कुठेतरी बळीराजाला चांगले दिवस यावे या हेतूनं त्यांची शेती जी आहे त्या अजून ते करतात आहे. तर आपण त्यांची जी अंजीराची शेती आहे तिकडे जाणार आहोत आणि तिथं काय परिस्थिती ती आपण पाहणार आहोत. आता अंजिराच्या शेतात आलो आहे. तर कशा पद्धतीनं त्यांनी इथं ही सुद्धा फळबागच आहे, कशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था केली ते आपण पाहणार आहोत आणि झाडांबद्दल माहिती घेणार आहोत. मला कसं म्हणजे आता ही साधारण किती झाड आहेत? आता हे 150 झाड आहेत. बरं, 150 झाडांना काय होतं, अंजीर सगळ्यात जास्त पाणी लागतं. बरं म्हणजे मोकळं पाणी लागतं अंजिराला. हां. तर आपण याला ड्रिपचं काय केलं, हां. 3 ड्रिपची लाईन टाकल्या, ते 3 बरं इथे एक मध्ये एक आणि त्याकडे लागेल, त्याच्यावर हे सगळं पाचट टाकलं. बरं तर कमी पाण्यामध्ये त्याला आणण्याचा आपण प्रयत्न आता करतोय, पण उत्पन्न कमी निघतंय. बरं अंजिराच्या फळाची साईज होत नाही बरं. पाणी कमी असल्यामुळे. शिवाय पाणी कमी असल्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग पण जास्त दिसतात तिथे. बरं लाल कोळी, येलो माइट्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्याच्यावर जास्त आहेत बरं पाण्याच्या शॉकमुळे. हं, हं. पण आता काय पर्याय नाही,
तसं पाणी आपल्याला देता येतं ते होतं देतं. फळांची साईज साधारण जास्त मोठी व्हायला पाहिजे, हां ते होत नाही. हे लवकर पिकतंय, ह्याच्यापेक्षा अजून ह्याची मोठी साईज व्हायला पाहिजे अशी एवढी बरं. तरी. जम्बो डॉलर व्हरायटी आहे, बरं. जास्त साईज मोठी होती आणि ह्या स्टेजलाच पिकते. आता हे उद्या तर पिकणारच आहे. बरं, पिकायला अजून सुरुवात मोठी व्हायला झाली. पाहिजे असं अजून मोठी व्हायला पाहिजे, पाणी कमी असल्यामुळे ते मोठं होत नाही. बरं ठीक. त्याच्यामुळे वजनातही उत्पन्नात आपल्याला हां मोठ्या प्रमाणावर घट येते. बरं आपण ह्याच्यापेक्षा जर अजून 25% वाढलं तर वजन वाढतंय आणि माल त्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतात. पण बरं. वजनच तेवढं भरत नाही ना, कमी भरते एकदम. पण आता सगळ्यात जास्त आता पेरूचं पण आपण बघितलं, हां. तर मग सगळ्यात जास्त तोट्याचं हे आहे का पेरूच आहे? म्हणजे नाही, नाही. अंजिरामध्ये तोटा होऊ शकतो जास्त का पेरूच्या? दोन्हीमध्ये तोटाच आहे आपला. बरं दोन्हीमध्ये तोटाच आहे. तिथे आपलं वेट भरत नाही फळांचं तेवढं. बरं. 300-400 ग्राम व्हायला पाहिजे, ते बरं. 150-200 ग्राम होते. हां आणि हे पण 100 ग्राम जायला, 100 प्लस जायला पाहिजे. हां तर हे 70-60-30 ग्रॅम ह्याच्या आसपासच राहतं. त्याच्याच आसपास राहतं. हां, म्हणजे जवळजवळ आपल्या 25-30% वजनामध्ये आपल्याला लॉस आहे दोन्हीमध्ये आपलं. बरं पाणी कमी असल्यामुळे. बरं. आणि ही जी शेती इथली म्हणजे अंजिराची, ह्याला पाण्याचं कसं काय तुम्ही मग ते तुम्ही आता सांगितलं त्या विहीर आणि शेततळ्याचं आहे. परत शेततळं चाललं अजून 15 दिवस. विहिरींचं पाणी आता 10 मिनिटं चालतं. बरं त्यामुळे विहिरीला पाणी अजून 15-20 दिवसात तर विहिरीचं पाणी पूर्ण संपणार आहे. आणि शेततळ्यात जे काय आहे तेही संपून जाईल. मग किती वेळा पाणी म्हणजे साधारण दिवसामध्ये किती वेळा पाणी देतात? दिवसामध्ये कसं आहे ना, असतं? ह्याला जेवढं 24 तास जेवढं पाणी दिलं तेवढं कमीच आहे. बरं पण सध्या आम्ही याला अर्धा-पाऊण तास पाणी देतोय, विहिरीतलं काय शेततळ्यातलं काय असं मिळून. बरं आणि त्याच्या गरज ह्याला प्रचंड पाण्याची आहे. पण तेवढं पाणी आपल्याकडे अवेलेबलच नाही आता. जेवढं आहे तेवढं देतोय. अंजिराला जास्त पाणी लागतं का त्या पेरूपेक्षा? पेरूपेक्षा लय जास्त पाणी लागतं. अंजिराला आळी मोकळं गादी वाफे असतात, आळी गच्च भरून पाणी लागतं त्याला. बरं. आणि झाडांची वाढ जी आहे ती केवढी होती अजून? नाही, अजून प्रचंड वाढली असते. पाणी नाही त्याच्यामुळे त्याची वाढ कमी आहे. बरं अजून लय वाढली असते झाड. बरं. आणि दुसरी की ह्याच्यावरती रोगराई जी येते ती कुठला रोग येतो साधारण की ते झाल्यानंतर ना फळाचं हे होऊन जातं? ह्याच्यातमध्ये लाल कोळी सगळ्यात जास्त येतो. पाण्याचा शॉक बसल्यावर पाणी जास्त असेल तर लाल कोळी कमी राहतो. बरं आणि दुसरं म्हणजे मग करप्या, तांबेरा, 2-3 प्रकारचे मुख्य रोग असतात त्याच्यावर. बरं ते औषधाने कवर होतात, पण लाल कोळी त्रास देतोय पाण्याच्या शॉकमुळे. बरं. आणि दुसरे की ह्याचा किती म्हणजे आता पेरूचं तुम्ही सांगितलं की एवढा एवढा त्याचा भाव आहे, तर ह्याचा बाजारभाव कसा असतो? ह्याचा बाजारभाव सुद्धा किलोवरच असतोय. असा सोडला नाही तर आपण उगतही जातं. किती साधारण किलोवरही जातं. भाव किती पर्यंत आता भेटतो? सध्या 70 रुपये किलो, 60 रुपये किलो चालू आहे याला. प्रॉफिट तुम्हाला होतं का? प्रॉफिट सध्या तरी होत नाहीये, कारण माल एवढ्या मोठ्या बागेत माल गावतोय 15 नाही तर 20 किलो. आणि तेवढ्या पैशात ना आपल्याला प्रॉफिट काय आता होत नाही. हे जे पैसे आपले पाणी विकत घ्यायला लागलं तर ते पैसे आपले त्यालाच जाणार, त्यामुळं प्रॉफिट नाही राहणार. बाकीची जी म्हणजे शेती आहे म्हणजे साधारण आपल्याकडे गहूचं असेल किंवा ज्वारीचं असेल किंवा इतर जे आहेत त्याच्यापेक्षा फळबागांबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ह्याला पाणी जास्त लागतं जास्त लागतं. प्लस कशा पद्धतीनं म्हणजे नाही, परिस्थिती काय आहे आता सध्या फळबागांची? परिस्थिती काय नाही, सध्या आपण त्याच्यावर माल काढू शकत नाही जास्त पाणी कमी असल्यामुळे, जास्त उत्पादन घेऊ शकत नाही. आहे या परिस्थितीत फक्त झाडं आपण चांगली जगवून ठेवणे. म्हणजे दिवस चांगले आहेत का? नाही, दिवस प्रचंड वाईट आहेत आता, प्रचंड वाईट आहेत. आता ही झाडं म्हणजे आम्ही घरातल्या फॅमिली प्रमाणे जगतो, घरातल्या सदस्य असल्या का झाडांनाही जगतो आम्ही. पण त्यालाही पाणी कमी आहे, त्यामुळे आम्हालाही त्याला जास्त त्रास देता येत नाही की त्याचं जास्त उत्पन्न त्यांनी काही द्यावं असं आम्हालाही वाटत नाही आता. मग फक्त झाडं जगवत राहणे एवढंच आमच्याकडे एक पर्याय आता. भले ते पाणी विकत घेऊन असेल कसं असेल, एवढा प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करून आम्ही ते जगवण्याचा प्रयत्न करणार. पण त्यांची दोन्ही शेती जी बघितली पेरूची आणि अंजिराची, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तरी देखील पाणी कसं का व्हायना त्या शेतींना गेलं पाहिजे आणि फळबागा कुठेतरी जगल्या पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. आणि जी बेलसरमधली किंवा बेलसर म्हणण्यापेक्षा आपल्या पुरंदर तालुक्यामधली जी काही इतरत्र जे शेतकरी आहेत त्यांची देखील अशीच परिस्थिती आणि त्यांना देखील असं वाटतंय की कुठेतरी फळबागेला दिवस चांगले आले पाहिजेत. आत्ता मी उभा आहे, प्रचंड ऊन जाणवते आणि भविष्यामध्ये म्हणजे अजून आत्ता तर हा मार्च सुरुवात आहे, मार्चचा सुरुवातीचा आठवडा आहे, अजून एप्रिल मे ओलांडायचं आहे. तर ती कशी परिस्थिती असेल ती तुम्ही म्हणजे कसं जी कल्पना आहे ती देखील तुम्ही करू शकत नसाल. अशी सध्याची परिस्थिती आहे. तर भेटूयात अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणि जाणून घेऊयात की अजून कुठं काय कशा पद्धतीची परिस्थिती आणि शेतकऱ्यांना काय वाटतंय, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्या शेताबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अजून देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्या तर इतरांना देखील शेअर करा. आणि ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आणि काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तुमच्या भागामध्ये तर ती आम्हाला कॉमेंटमध्ये देखील कळवा. धन्यवाद.